पाठ 16वा. झुळूक मी व्हावे. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कवीला वाटतं की मी एक छोटीशी नाजूकशी हवेची मंद झुळूक व्हावं आणि माझ्या मनाला वाटेल त्या ठिकाणी मी छानपैकी फिरायला जावं. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. कधी कधी मनात आलं तर बाजारात जावं, कधी मनात आलं तर नदीच्या काठाकाठानी फिरावं. कधीतरी राईत म्हणजे बागेमध्ये जावं किंवा कधी एखाद्या पडक्या वाड्याच्या मागे काय चाललं आहे ते हळूच बघून यावं. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. या ठिकाणी फिरताना सुद्धा कधी हळू हळू थपकत चाहूल घेत असं जावं, कधी रमत गमत मनाला येईल तसं जावं किंवा कधीतरी सुसाट वेगाने जावं. जसं मनात ज्या वेळेला येईल त्याप्रमाणे वागावं. लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार. एखादी नाजूकशी कळी दिसली की हळूच तिला स्पर्श करावा. वाऱ्याच्या स्पर्शामुळे बघता बघता कळीचं फूल झालं आणि ती कोणी मला फुलवलं म्हणून इकडं तिकडं बघतय तेवढ्यात आपण पळून जावं. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. पण पळून जाताना तसंच नाही जायचं. त्या फुललेल्या फुलाचा सुगंध आपल्याबरोबर घ्यायचा आणि मग जिथं जिथं आपण जाऊ त्या त्या ठिकाणी तो सगळ्यांना वाटून टाकायचा. म्हणजे मग काय होईल, सगळं वातावरण सुगंधी होईल. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. कोणीतरी एखाद्या ठिकाणी चुकत माकत का असेना पण गाणं गात असेल तर हळूच तिथून जावं. म्हणजे काय होईल की या झुळुकेबरोबर ते गाणं सगळीकडे पसरेल आणि झऱ्याचा झुळझुळ आवाज फक्त झऱ्यापुरताच न राहता तो माझ्याबरोबर सगळ्यांना ऐकू येईल. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवित मखमली तरंग जावे गात. आणि मग कवीला असं वाटतं की हिरव्यागार फुललेल्या शेतामध्ये आपण हळूहळू जावं आणि शांत अशा निळ्या नदीवरून जाताना कितीही हळू गेलं तरी त्या नदीवर या वाऱ्याच्या झुळकेमुळे जे तरंग उठतील ते तरंग तसेच 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 नेत एकदम गात गात पुढे जावं. स्वाध्याय. कंसातील योग्य शब्द वापरून वाक्ये लिहा. घरात कोणी आहे का याचा मी टिंबटिंब. कानोसा घेतला. मांजरीला पाहून उंदीर टिंबटिंब. पसार झाले. नदीतल्या पाण्यात झाडाची फांदी टिंबटिंब झुकली. पक्षाने आकाशात टिंबटिंब भरारी घेतली. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.